राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या 28 मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते म्हसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवार साहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला उमेदवारी भेटेल या अनुषंगाने आपण प्रत्येक आता गावात असेल तुम्ही प्रचार करताय, त्या प्रचारामध्ये लोकांचं मत काय आहे? मी करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो आहे। जवळपास 10 पैकी 7 लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे। त्यामुळे एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आढळलं आहे। आपण स्वतः व्यापार उद्योग क्षेत्रात आहे, तुमचं सामाजिक कार्य त्या भागामध्ये मोठं आहे। या भागात ते प्रोत्साहन कदाचित तुम्ही कमी करताय असं वाटतं उमेदवार म्हणून? अर्थातच पक्षफुटीनंतर म्हणजे गेल्या 7-8 महिन्यानंतर मी या दृष्टीने सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं पोचलो असतो। आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलेलो आहे, परंतु अर्थातच ज्यांनी 3-3 पिढ्या राजकारणात काढल्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही, पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभं राहण्याची गरज पडली नसती, परंतु आत्ता ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे, म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलो आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचा मानस आहे। आता तुम्ही मेळावा जो घेणार आहात 28 तारखेला, त्या मेळाव्यामध्ये कुठल्या अनुषंगाने असणार आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवारीबाबत काही घोषित होईल का नाव? या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उमेदवारीबद्दलचं नाव घोषित होणार नाही, परंतु या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला नक्की पक्षाकडून काय अपेक्षित आहे ही भावना बोलून दाखवतील आणि त्या भावना पक्षापर्यंत, पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाईल। शक्ती प्रदर्शन दाखवण्यात येईल। सोलापूर लोकसभा निवडणूक यामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी लढवलेली आहे, ते प्रतिनिधित्वही केलेलं आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्याचा जो भाग समाविष्ट आहे त्यातील म्हणून पवार साहेबांची निष्ठावंत म्हणून जाणारे आमदार सोडून गेलेले आहे। पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये अनेकांना स्वतःतून मोठा नेता बनवलं। आज तुम्हाला पवार साहेबांची विचार घेऊन पुढे जाताना लोकांना काय सांगावं वाटतं या माध्यमातून? आपल्यासोबत ते लोकप्रतिनिधी आज नाहीत। आपल्यासोबत या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मोठं करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं। त्यांनी अनेकांना मदती केल्या आणि त्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभा राहिले। हे साखर कारखाने उभा करत असताना शरद पवार साहेबांचा उद्देश इथल्या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा अशीच होती, परंतु या साखर कारखान्याच्या माध्यमातून जे मोठे झाले ते नेते मोठे झाल्यानंतर त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळं शरद पवार साहेबांना सोडून गेले असले तरी साहेबांवर इथल्या मतदारांचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात साहेब नवीन युवक घडवतील, नवीन युवक नेते होतील आणि खऱ्या अर्थाने जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी प्रामाणिक राहून यापुढे राजकारण केलं जाईल असा मला विश्वास आहे। मोहिते पाटील गावभेट दौरे करत असताना त्यांना जागोजागी तुतारी हाती घेण्याचा आग्रह केला जात होता। मोहिते पाटील हे पूर्ण राष्ट्रवादीचे मोठे विजय झाल्याने स्वतः या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले। आज या मतदारसंघामध्ये जो तुतारी हाती घेण्याचा त्यांना आग्रह केला जातो, या पाठीमागून भाजपा कमालीची नाराजी हे एक कारण सांगितलं जाते। उद्योजक व्यावसायिकात सुद्धा तशाच प्रकारची नाराजी असते सांगितलं। तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात, उद्योग व्यवसायासमोर काय अडचणी निर्माण केल्या? नक्कीच उद्योग व्यवसायासमोर सुद्धा अनेक अडचणी या देशात निर्माण झालेल्या आहेत। छोटे छोटे उद्योग हळूहळू बंद होत आहेत आणि खूप मोठे आणि मोठ्या साईजचे उद्योग आणखी मोठे होत आहेत। अनेक धोरणं
डिझाईन करताना किंवा थोरणं पॉलिसी बनवताना काही ठराविक उद्योजक समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून पॉलिसी बनवल्या जातात. त्या छोट्या उद्योजकांना घातक आहेत आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कंपन्यासुद्धा एका ठराविक कंपनीनं एका ग्रुपनं विकत घेतल्या. जवळपास सर्व सिमेंट कंपन्यांची मालकी ठराविक 1-2 ग्रुपच्या हातात गेली. या देशामध्ये मोनोपॉली करण्याची पद्धत खूप वाढत चाललेली आहे. या देशामध्ये पूर्वी अँटी कॉम्पिटिशन ॲक्ट होता, कॉम्पिटिशन ॲक्ट म्हणायचे अँटी मोनोपॉली ॲक्ट. तशा पद्धतीचे ॲक्ट बसनात बांधले गेलेले आहेत. त्यामुळे काही कंपन्या मोठ्या होत आहेत पण छोट्या कंपन्यांना खूप त्रास सहन करायला जातो. त्या हळूहळू डाऊन म्हणजे त्या संपणार आहेत अशी परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीनं निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होतोय, उमेदवार रद्द करा म्हणून, त्याच पद्धतीने जर जानकरांच्या उमेदवारसुद्धा रद्द करावे असं विरोध तुमच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील आणि तशा पद्धतीच्या भावना शरद पवार साहेबांच्याकडे कळवतील. त्या पद्धतीने दबाव अजून उमेदवारी जाहीरच झालेली नाही त्यामुळे कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा विषय. जानकरांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली, तो शरद पवारचा माढा मतदारसंघ आहे, तो जानकरांना देण्यात आला अशा बातम्या सोशल मीडियामध्ये येतात. नाही त्या बातम्या येतात कारण त्यांना TRP आहे म्हणून येतात. बाकी त्या बातम्यामध्ये तथ्य नाही. दबाव आणण्याचा प्रयत्न होतो का? दबावाचा संबंध नाही. कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राईट आहे त्यांना आपल्या भावना कळवायचा. त्या भावना नक्कीच कळवतील सगळे. दुसरीकडे उमेदवारीचा आग्रह वेगळ्या पद्धतीने केला जात असताना तुमच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून पवार साहेबांना पत्र लिहिले. हा एक वेगळा संदेश केलेला पत्र आहे. बरोबर आहे. 2 वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संदेश दिला. एक तर रक्ताने पत्र लिहिलं आणि दुसरं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित करून या कार्यकर्त्यांनी भावना आपल्या पोचवल्या. प्रत्येक वेळी शक्तीप्रदर्शन करून किंवा गर्दी जमवूनच अशा गोष्टी होतात असं नाही. आपल्या भावना त्यांनी पोचवल्या. परंतु आता सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा एकदा आपल्या भावना शरद पवार